राज्यामधील जार आणि बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवरती अन्न आणि औषध प्रशासनाचे थेट नियंत्रण नाही आहे. तपासणी देखील कायदेशीर अडचणी या सगळ्यामध्ये येते आणि या सगळ्याची कबुली अन्न आणि औषध प्रशासन विभागानं थेट विधानसभेमध्ये देखील दिली. तसंच जार आणि इतर माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी एसओपी तयार करण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांना देण्यात आल्याचं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. नागपूरमधल्या देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी जारमधील पिण्याच्या पाण्यात मिश्रित होणाऱ्या घटकांच्या विषयी तारांकित प्रश्न विचारला. लग्न समारंभ किंवा अन्य सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावरती 20 लिटर जारमधलं पाणी वापरलं जातं. हे पाणी कृत्रिमरित्या थंड करण्यासाठी काही पाणी पुरवठादारांकडून थेट इथिलीन ग्लायकॉल या घातक रासायनिक द्रव्याचा वापर केला जात असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावरती लेखी उत्तर देताना राज्यामध्ये जार किंवा बाटलीबंद पाणी कृत्रिमरित्या थंड करण्यासाठी इथिलीन ग्लायकॉल वापरल्याचं अथवा त्याबाबत शासनाकडे तक्रारी आल्या नसल्याचं आता स्पष्ट केलं आहे.